नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आज जो विषय मी आपणासमोर मांडणार आहे याच्यावरती पूर्वी देखील मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आजच्या विषयामध्ये चेडा या शक्तीविषयी आपण चर्चा करणार आहोत। चेडा ही शक्ती आहे आणि अगदी तामसी कनिष्ठ दर्जाचं दैवत आहे। या चेड्याविषयी आपल्या समाजामध्ये अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत आणि या समज गैरसमजापोटी अनेक लोक या चेड्याला घाबरत असतात किंवा याच्याविषयी गैरसमज करून ठेवलेला असतो किंवा अनेक लोक असं स्वतःच चेड्याविषयी काहीतरी माहिती तयार करून सांगत असतात। तर या चेडा शक्तीच्या संदर्भात मी इथून पुढे काही व्हिडिओ अपलोड करणार आहेच, परंतु आज आपण जे व्हिडिओ बनवलंय याचा विषय आहे की पूर्वजांनी चेडा जर घरी आणला असेल आणि ते पूर्वज आता हयात नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशनमध्ये आपणास काय त्रास होतो हे आज आपण विचारात घेणार आहोत। बंधू भगिनींनो, आपले जे पूर्वज होते, कदाचित आई वडील असतील, कदाचित चुलती असेल, चुलता असेल, आजोबा असेल, पणजोबा असेल, या कोणत्या ना कोणत्या पिढीत कोणी ना कोणी चेडा शक्तीला घरी आणलेलं असतं। आता घरी आणण्याच्या पाठीमागे त्यांचे उद्देश वेगवेगळे असतील। काही लोक भरभराटीच्या उद्देशाने घरी आणत होते, तर काही लोक स्वतः संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून बरोबर आणत होते। प्रश्न असा आहे की त्या शक्तीला घरी आणत असताना त्याचं जे मूळ ठिकाण आहे इथं काही वचन देऊन आणावं लागतं की मी 4 वर्षात माघारी घालवेन, 10 वर्षात माघारी घालवेन, किंवा त्याला कोणता नैवेद्य देईन, काय करेन, किंवा वर्षाला त्याला भेटवायला आणेन, असे ज्या काही पद्धती असतात या बोलीवरती आपले पूर्वज त्याला घरी घेऊन आलेले असतात। परंतु अनेक वेळेला लालचेपोटी ते त्याला त्या मुदतीमध्ये माघारी घालवत नाहीत किंवा त्याची मुदत पूर्ण व्हायच्या अगोदरच ज्यानं त्याला आणलेला आहे त्याचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर अनेक लोकांना हे माहीतच नसतं कोणी काय आणलंय, काय करतायत, घरातल्या लोकांना माहीतच नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या शक्तीचा त्रास व्हायला चालू होतो। ही शक्ती कुटुंबातील इतर लोकांना त्रास द्यायला चालू करते किंवा ज्या पुढच्या पिढीला त्रास द्यायला चालू करते आणि यातून तुमच्या घरामध्ये जे काही त्रास होतात हे त्रास आता ओळखायचे कसे या संदर्भात मी आता बोलणार आहे। पहिला विषय, जर तुमच्या पूर्वजांनी कोणी आणला असेल, तुमच्या घरामध्ये आणला असेल, त्याला वेळेवर घालवलं नसेल, तर घरामध्ये वंशावरती याचा जास्त परिणाम होत असतो। अकाल मृत्यू येणं, शरीराचे अनेक भाग गमावणं, ॲक्सिडेंट होणं किंवा पुढं वंश वंश न वाढणं म्हणजे की अनेक वेळेला त्या घरामध्ये लग्नच होत नाहीत, त्या घरातील मुलांचे किंवा मुलींचे लग्न होत नाहीत। जर लग्न झालं तर टिकत नाही, कदाचित टिकलं तर मुलं होत नाहीत, मुलं झाली तर कदाचित ती अपंग असतील, मतिमंद असतील, गतिमंद असतील, म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होतो किंवा अनेक वेळेला लग्न टिकत नाही। त्याचबरोबर या घरामध्ये सदैव अपयश येणं, पैसा न टिकणं, अक्षरशः म्हणजे पूर्वीचे लोक सांगतात की या घरामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि आज त्या घरातील जी पिढी आहे ही पिढी अक्षरशः भीक मागत फिरत आहे। म्हणजे कदाचित पूर्वीच्या लोकांनी आणलं असेल त्यावेळेला ते सक्रिय असेल आणि आज त्याचा कोप झालेला आहे आणि याचे भयंकर परिणाम होत आहेत। त्याचबरोबर अशा कुटुंबातील जी पिढी असेल, लोक असतील, अनेक वेळेला व्यसनी झालेले असतात, बिघडलेली पिढी असते की ती पिढी असून पण उपयोगाची नाही। वादावादी होणं, भांडण होणं, सारखं आजारपण असणं, असाध्य रोग होणं,
अकाल मृत्यू अशा घरामध्ये जास्ती करून पुरुषांचे, स्त्रियांचेही होतात, पण अशा करून जास्ती करून पुरुषांचे अकाल मृत्यू होतात. एकंदरच त्या घराला खूप भयंकर अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. आता यामध्ये काय होतं की हे त्रास काय होत आहेत म्हणून आपण बुवा बाबांना, ज्योतिषांना विचारतो आणि ते याचं उत्तर देखील देतात. परंतु अनेकदा असं होतं की अनेक लोक आले तो चेड्याचा त्रास शांत करण्यासाठी किंवा तो चेडा घरातून घालवण्यासाठी, आणि अशामध्ये अनेक भोंदूगिरी होत असते. अनेक लोक खूप पैसे घेऊन जातात, काम तर होत नाही, त्रास तर तशीच शिल्लक असतात. तर अनेक लोक म्हणतात की मी त्याला खोदून जमिनीतून बाहेर काढणार, आणि अशा वेळेला ते स्वतःच त्या खड्ड्यामध्ये जवळ आणलेली काहीतरी वस्तू टाकतात, खूप मोठा धूर करायचा किंवा कापड झाकायचं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फंडे अपनावतात आणि मी तिथून ती वस्तू काढली असं दाखवतात आणि खूप मोठी रक्कम हडप करतात. खरं पाहिलं तर ती खणून काढण्याची वस्तूच नाही आहे, कारण ते पूर्वजांनी आणलं असेल, कुठं हरवलं असेल, कुठं ठेवलं असेल, परंतु त्याचे जे व्हायब्रेशन असतात त्याला शांत करावं लागतं, ते काढावे लागतात आणि यासाठी खूप मोठी रक्कमही लागत नाही. त्याचबरोबर ते घर शुद्ध करावं लागतं. त्या पिढीतील जे लोक असतात त्यांना काही दैवी साधना द्यावी लागतात आणि असं करत असताना हळूहळू सर्व त्रास निघून जात असतो. यासाठी इतर एवढं मोठं काही करायची गरज नसते किंवा फार मोठ्या लाखो रुपये घालवण्याची गरज नसते. परंतु या शक्तीच्या संदर्भात जे काही गैरसमज आहेत आणि या गैरसमजापोटी अनेक लोकांची दुकानं चालू आहेत, ही दुकानं खुलेआम चालू आहेत. आता हे जे गैरसमज आहेत चेडा शक्तीविषयी, आता आमच्याकडं एक एरपाटा आमचा नातेवाईक आहे. एरपाट त्याला यासाठी म्हणतो की काही जरी त्या जीवनात झालं तर तो म्हणतो चेड्या गोट्यामुळे झालं, चेड्या गोट्यामुळे झालं. आणि हा तर स्वतःचा रस्त्यानं बोंबलत फिरत असतो, दुसऱ्यांची इस्टेट हडप करत फिरत असतो आणि त्याला स्वतःला तर अक्कल काहीच नाही आहे आणि तो इतरांना सांगत असतो चेड्या गोट्यामुळे झालं, चेड्या गोट्यामुळे झालं. परंतु खरोखर ही शक्ती काय असते, याचं काम काय असतं, या संदर्भात तुमच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकण्याच्या संदर्भात इथून पुढं मी व्हिडिओ निर्माण करणार आहे किंवा त्याचे वेगवेगळे भाग निर्माण करणार आहे की जेणेकरून तुमच्या डोक्यातील अंधश्रद्धा निघून जातील. तरी देखील आपण कोणी या त्रासामध्ये असाल तर घाबरण्याचं मुळीच काम नाही, इकडं तिकडं जास्त फिरण्याचं देखील काम नाही आहे. आपण या अडचणीत असाल तर आपण जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता, येऊ शकता, समोरासमोर मार्गदर्शन होऊ शकतं. घाबरण्याचं मुळीच कारण नाही, ताणतणाव जाण्याचं मुळीच कारण नाही आहे. कारण रात्र कितीही मोठी असले तर दिवस होतच असतो. त्यामुळे तुम्ही यातून सुटणार आहात. आणि म्हणून ज्यांना काही आध्यात्मिक अडचणी असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, ताणतणाव असेल, टेन्शन असेल, जे काय असेल, आपण मला जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.